नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया या व्हिडिओच्या या भागामध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांच्या वजाबाकीचा सराव करू। पहिले गणित। वजाबाकी मी दुसऱ्या पद्धतीने करणार आहे। त्याचं कारण मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वजाबाकी करताना जर दुसरा अपूर्णांक हा पहिल्या अपूर्णांकापेक्षा मोठा असेल तर आपल्याला पहिल्या पद्धतीमध्ये ज्यामध्ये आपण फक्त पूर्णांकांची वजाबाकी आणि अपूर्णांकांची वजाबाकी करतो त्या पद्धतीमध्ये थोडीशी अडचण येते आणि म्हणूनच वजाबाकी करताना मात्र मी दुसरी पद्धत वापरणार आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकामध्ये परिवर्तित करणार आहोत। 3 त्रिक 9 अधिक 1 10 10/3 4 एके 4 अधिक 1 5 5/4 छेद समान करायचा आपल्याला। त्यासाठी आपल्याला लसावी काढायचा आहे। लसावी येतोय 12 म्हणजे दोन्हीचा छेद आता 12 होणार। 12 छेद करण्यासाठी 3 ला मला 4 ने गुणावे लागले, म्हणजेच मला अंशाला सुद्धा 4 ने गुणायचं आहे, म्हणजे 10 गुणिले 4 40। 10/3 चा सममूल्य अपूर्णांक मिळालेला आहे 40/12। तसंच 4 ला 12 मध्ये आणण्यासाठी मला 3 ने गुणावे लागले, म्हणजेच अंशाला पण 3 ने गुणायचे आहे। 5 त्रिक 15। आता छेद समान, त्यामुळे उत्तराचा छेद तोच राहणार आणि अंशांची वजाबाकी 40 वजा 15 आपल्याला मिळतात 25। हा अंशाधिक अपूर्णांक आहे, याला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बदलायचा आहे। त्यासाठी आपण करतो भागाकार। 12 दोन्ही 24 वजा केल्यावर राहते बाकी 1 आणि म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 2.1/12। दुसरे गणित करूया। सर्वप्रथम पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलायचा आहे। त्यासाठी 5 दोन्ही 10 अधिक 1 11 11/2 वजा 3 त्रिक 9 9 अधिक 1 10 10/3। भिन्न छेद अपूर्णांक छेद समान करण्यासाठी लसावी काढायचा आहे। लसावी आलेला आहे 6, म्हणजे दोन्हीचे छेद होणार आहेत 6। बेत्रिक 6 3 ने गुणायला लागलाय, म्हणजे अंशाला पण 3 ने गुणायचा आहे। 11 त्रिक 33। 3 दोन्ही 6 म्हणजे इथे 2 ने गुणायला लागलाय, म्हणजे अंशाला सुद्धा 2 ने गुणायचा आहे। 10 दोन्ही 20। छेद समान, उत्तराचा छेद तोच राहणार आहे आणि अंशांची वजाबाकी 33 वजा 20 मिळतात 13। 13/6 हे आपलं उत्तर आहे, पण याला आपण आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बदलणार आहोत। त्यासाठी करणार आहोत भागाकार। 6 दोन्ही 12 12 वजा केल्यावर बाकी राहते 1, म्हणजेच आपलं उत्तर आहे, अंतिम उत्तर आहे 2.1/6। पुढचं गणित। सर्वप्रथम आपण बदलूया। 7 8 56 अधिक 1 57 57/8 वजा 7 60 60 अधिक 1 61 61/10। घाबरू नका, अंश जरी याचा मोठा असला तरी याचा छेदही मोठा आहे, त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाहीये। दोघांचा आपल्याला काढायचा आहे लसावी। लसावी येतोय 40। 8/45 5 ने गुणलेले आपण, म्हणजे 57 ला आपल्याला गुणायचं आहे 5 ने। 57 ला 5 ने गुणल्यावर येतं 285। 10 ला 4 ने गुणायचं आहे 40 साठी, म्हणजेच 61 ला पण 4 ने गुणायचं आहे, म्हणजे येणार 244। छेद समान आहे, उत्तराचा छेद तोच राहणार। 285 वजा 244 आपल्याला मिळतात 41।
अंशाधिक अपूर्णांकाला आपल्याला बदलायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. 40 41 वजा केल्यावर बाकी राहते 1, म्हणजेच भागाकार बाकी भाजक 1.1/40. हे आपलं उत्तर आहे. पुढचं गणित करूया. आराधनाने आपल्या परसबागेतील 2 पंचमांश भागात बटाट्याची लागवड केली, 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली आणि उरलेल्या भागात वांग्यांची लागवड केली. तर तिने किती भागात वांग्यांची लागवड केली? सर्वात प्रथम आपण बटाटे आणि पालेभाज्यांची लागवड केलेला भाग किती येते ते पाहू. त्यासाठी आपण बेरीज करणार आहोत. 2 पंचमांश अधिक 1/3 भिन्न छेद समान करून घेऊ. दोन्हीचा लसावी येतो 15, म्हणजेच छेद येणार आहे 15. 5 त्रिक 15 म्हणजेच 2 त्रिक 6 करणं गरजेचं आहे. 3 5 15 म्हणजेच 1 5 5 आणि म्हणजेच येणार आहे 11/15. म्हणजे तिने 11/15 भागात, एकूण भागातील 11/15 भागात बटाटे आणि पालेभाज्या लावलेल्या आहेत. आता राहिलेल्या भागामध्ये तिने वांग लावले. राहिलेला भाग काढण्यासाठी आपल्याला एकूण भागातून हा भाग वजा करायचा आहे. एकूण भाग हा अपूर्णांकामध्ये एकूण भाग हा 1 पूर्णांक असतो, पूर्ण 1 भाग, आणि म्हणूनच वांग्यांची लागवड केलेला भाग पूर्ण भाग म्हणजेच 1 पूर्ण वजा 11/15. 1 म्हणजेच आपल्याला माहिती आहे 1 म्हणजेच 1/1 असतो. भिन्न छेद समान करायचा आहे, म्हणजे आपल्याला याचा छेद 15 करणं गरजेचं आहे. याचा छेद 15 केला, एकाला 15 ने गुणलं तर 15 येतात, म्हणजेच अंशाला सुद्धा 15 ने गुणायचं आहे, म्हणजेच 15/15 वजा 11/15. छेद समान, उत्तराचा छेद पण तोच राहणार. अंशांची वजाबाकी 4/15 आणि म्हणजेच तिने 4/15 भागात वांग्यांची लागवड केली. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन, भिन्न छेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन, छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन, सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन, अंश न्यूमरेटर, छेद डिनॉमिनेटर, सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर, गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.